श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय. अध्याय क्रमांक 8. हा अध्याय आपल्याला सांगतो स्वामींची कृपा अचानकपणे कशा पद्धतीने मिळते आणि अहंकार कसा नष्ट होतो. हा अध्याय म्हणजे भक्ती, नम्रता आणि स्वामींच्या सर्वव्यापी शक्तीचा अनुभव आहे. अक्कलकोटमध्ये स्वामींचा दरबार भरलेला असतो. राजे, सरदार, सामान्य लोक सर्वजण स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचवेळी एक विद्वान ब्राह्मण स्वामींकडे येतो. त्याला स्वतःच्या ज्ञानाचा खूप अभिमान असतो. त्याला वाटत असते, मी वेदशास्त्र जाणतो, मला कोण शिकवणार. तो स्वामींकडे नमस्कार करतो, पण त्याच्या मनामध्ये नम्रता नसते. स्वामी मात्र शांत बसलेले असतात. परंतु आपल्याला तर माहिती आहे, स्वामी सर्व काही जाणतात, मनातील अहंकार देखील. स्वामी त्या ब्राह्मणाला अचानक विचारतात, अरे, तू वेद जाणतोस म्हणतोस, मग स्वतःला ओळखलंस का? ब्राह्मण थोडा गोंधळतो. तो शास्त्रातील मोठमोठे शब्द बोलू लागतो. स्वामी हसतात आणि म्हणतात, पुस्तकातील ज्ञान म्हणजे खरे ज्ञान नाही. स्वतःचा अहंकार सोडला की परमज्ञान मिळते. स्वामी अचानक त्याला एक साधा प्रश्न विचारतात, ज्याचे उत्तर त्या विद्वानाला देता येत नाही. तो घामाघूम होतो, त्याचा अभिमान तुटतो आणि तो स्वामींच्या चरणी पडतो. स्वामी, मला क्षमा करा, मी ज्ञानाचा अभिमान केला. स्वामी त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. त्या क्षणी त्याला अंतर्मनामध्ये शांतता अनुभवते. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि त्याला खरी भक्ती काय असते हे समजते. हा अध्याय आपल्याला 3 मोठे धडे देतो. अहंकार असेल तर ज्ञान निरुपयोगीच, आणि नम्रता असेल तर स्वामींची कृपा मिळते. खरे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान होय. स्वामी सांगतात, भक्ती करा, अहंकार सोडा, मी तुमच्या पाठीशी आहे. भक्तांनो, आपण देखील कधीकधी आपल्या ज्ञानाचा, पैशाचा, पदाचा अभिमान करतो. परंतु स्वामींच्या दरबारात फक्त एकच गोष्ट चालते, ती म्हणजे निरपेक्ष भक्ती. जो स्वामींना मनापासून हाक मारतो त्याच्यावर स्वामी नक्की कृपा करतात. आज आपण कितीही शिक्षण घेतलं, मोठी नोकरी केली, पैसा कमावला, परंतु मन शांत नाही. कारण आपण बाहेरचं ज्ञान घेतलं, पण आतलं ज्ञान विसरलो. स्वामींचा हा अध्याय आपल्याला सांगतो, स्वतःला ओळखा, नम्र व्हा आणि स्वामींवर विश्वास ठेवा.